एवढ्या सकाळी सकाळी कोण आले मारायला? अरे विक्रम आणि प्रकाश, या 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 आतमध्ये या. बसा. या पाणी घ्या. मग आज कसं काय येणं केलं? दादा आम्हाला तुला काहीतरी बोलायचं होतं. अरे बोला ना बिंदास, हे घर आपलंच आहे. घराबद्दलच बोलायचं होतं. काय? बघा दादा, हा फ्लॅट 2 BHK आपल्या आजोबाच्या नावावर आहे. हा मग आमचा पण हक्क आहे या फ्लॅटवर. काय? कसं काय? आत्याचा काही हक्क असतो का वडिलांच्या प्रॉपर्टीवर? का नसतो? कोर्टाने सांगितलेलं आहे की लग्न झालेल्या मुलीचा सुद्धा हक्क असतो. पण आत्या आहे का जिवंत? मग त्याची मुलं आहेत ना जिवंत. आता तुम्हाला काय सुचलं एवढ्या वर्षानंतर? मग आम्ही काय आयुष्यभर भाड्याच्या रूम मध्ये राहायचं का? मग इथे येऊन राहतोस का? इथं येऊन राहणार, आम्ही आमचा हक्क नाही सोडणार. तसा वकिली केला आम्ही. हा, आता वकिलांनी तुम्हाला शाळा शिकवली वाटते. आम्ही एवढे लहान नाही आहोत की कोणी आम्हाला शाळा शिकवेल. अरे तुम्ही एवढे मोठे पण नाहीये की तुम्ही मला शिकवायला याल. शिकवलं आलं म्हणजे मग आता तुम्ही काय कायद्याची भाषा करायला लागले का? पण आम्हाला आमचा हक्क पाहिजे. कसला हक्क? तुम्ही कधी पण झोपेतून उठून याल आणि हक्क मागाल. तुम्ही का मला येडा समजले काय? मग तू काय आजोबाच्या घरामध्ये आहे तेवढे नागोबा होणार का? तू काय स्वतःला मोठा शाळा समजतो का? माझ्या घरात येऊन मला नागोबा आणि शाणं म्हणायचं नाही. शिस्तीत राहा, नंतर इथून चालायला लागा. चला निघा इथून. तुम्हीच निघा, हे तुमचं घर नाही, हे आमच्या आजोबांचं घर आहे. थांबा प्लीज, शांत बसा. पप्पा, काका, 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 हे काय करता तुम्ही? तुम्ही या घरासाठी फान खालताय. मला एक सांगा, पप्पा तुम्ही कमावले हे घर का काका तुम्ही कमावले हे घर? काका तुम्ही कमावले हे घर का काका तुम्ही कमावले हे घर? नाही ना, बाबा आणि आईने कष्टाने कमावले हे घर आणि तुम्ही त्यांच्यासाठी वाण घालता. मग तुम्ही लहानच बरे होतात. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही वाण घालायचा नाही. तुम्ही या घरात खेळलात, मस्ती केलात, लहानपासून मोठे चाललात आणि तुम्ही या घरासाठी वाण घालताय. मग तुम्ही लहानच बरे होता. संपत्तीला जास्त महत्व देऊ नका. वेळप्रसंगी नातीच कामाला येतात. पैसा असंच पडून राहतो. आपला माणूस आपल्यातून निघून जातो. पप्पा, काका, काका, प्लीज थोडा विचार करा. बरोबर आहे बेटा तुझं. मीराजी बोलते ते खरं आहे. एवढ्या छोट्या मुलीने आमचे डोळे उघडले. माझं काही म्हणणं नाही. पण माझं म्हणणं आहे की पप्पा आणि 2 काका आपण सगळे एकत्र मिळून राहूया, खूप खेळूया आणि काका